आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. भारती मॅडम, काय झालं? खुसपुट्यांचा फोन होता. मग साहेबांनी आत्ताच्या आत्ता चौकीवर बोलवलंय. ते दोघांना कधीच काही चांगली न्यूज देतच नाही. काय मग आता चला. अहो लगेच का निघालात? बसा की. हो ड्युटी आहे, जावं लागेल. खरंच लय अवघड आहे तुमच्या पोलिसांचं लाईफ. मंजू, अगं तू कशाला चेहरा पाडतेस? अगं तुझ्यासाठी आज मोठा दिवस आहे. अगं तू एन्जॉय कर ना. छान मेहंदी कर. येतो आम्ही. काम न करता बोंबलत हिंडते. काय ग मम्मी? हे बघ, सत्याचं हळदीचं कपडे तयार ठेव आणि लवकर आवरून आण बघ त्याला. अगं मम्मी सगळं तयार आहे. आपल्या सत्याला देणार शेरवानी आणि आपला सत्या दिसणार हिरोवानी. ए मुर्द्या, हळदीला कोण शेरवानी घालताय? त्याचे हळदीचे कपडे तयार ठेवणी. हळदीचे उगाच त्याच्यात घोळ काय करू नको बघ, सांगून ठेवते. अगं मम्मी सगळं तयार आहे, तू टेन्शन घेऊ नकोस. तर अगं आपले कपडे काय साधे सुई नाहीत, डायरेक्ट डिझायनर करून आणले. डिझायनर करून. हा सत्या तू चल रूम मध्ये, मी कपडे घेऊन आलो 0 मिनिटात. ठीक आहे, लवकर रे. हो. धनाजी तू पण जा, तयार होऊन ये. हा झाली मेहंदी. दिदे आता तू खोलीमध्ये जाऊन बस, सुकू दे तिला. तुझ्या पिरतीची आस लागते क्षणाला, काळजात उतरती भिडते मनाला. तुझ्या भेटीसाठी राणी गाव सार ताणलं, अलगद चालणार आभाळ बी थांबलं. तुझ्या माग माग गुंततोया जीव तुझ्या मंदी. याड लागलं ग्वाड लागलं, तुझ्या पिरतीचं खुड लागलं. याड लागलं ग्वाड लागलं, तुझ्या पिरतीचं खुड लागलं. खुड लागलं. डवल्या मानाचा तुझा भलताच तोरा, लिव तुझ्या भटान ह्यो कागद कोरा. डवला मानाचा तुझा भलताच तोरा, लिव तुझ्या भटान ह्यो कागद कोरा. तुझ्या गंधा मंदिरानी पानसार दंगल,
रूप तुझं न भावानी चांदण्यानी रंगल तुझ्या माग माग गुंत सॉरी 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 सॉरी. हो वाघमारे मॅडम, अहो माझा प्रत्येक दिवस खराब करायची शपथ घेतली का तुम्ही? म्हणजे सगळं नीट चाललेलं काय बघवतच नाही तुम्हाला? मी मुद्दाम नाही केलं. होय 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 होय, तुम्ही मुद्दाम कशाला कराल? तुम्ही मुद्दाम काय करतच नाही हो. तुम्ही जिथं असतं ना तिथं प्रॉब्लेम स्वतः तुम्हाला हुडकत येतोय. वाघमारे मॅडम कुठं आहेत? वाघमारे मॅडम कुठं आहेत? यो माझ्या हळदीचा ड्रेस आहे. आता हळदी समारंभ सुरू व्हायच्या आधीच असं माखलेलं दिसलं तर कसं वाटेल लोकांना? मी करते काहीतरी. करत्यात काय तर काय करणार आहे तुम्ही? जादू करणार आहे? अशी गाडी फिरवली डाग गायब झालं का कपड्याला मेकअप करणार आहे? आता हे बघा, हळदीला अजून टाइम आहे. मी धुवून देते तुमचे कपडे, तासाभरात वाळतील. पण विश्वास ठेवा माझ्या, मी बरोबर धुवून देईन, सुकवीन बी. तुमच्यावर विश्वास ठेवू, पण एक लक्षात ठेवा, हे प्रॉब्लेम आपल्याला निस्तरायचा आहे. डबल व्याप वाढवायचं नाही आहे, कळलं का? होय. तुम्ही माझ्या खोलीत बसा, मी धुवून देते. चला. ते काय अंधारा काढा मेहंदी. मम्मी, मी काढते की तुमच्या हातावर मेहंदी. बुट काउंट काढून ठेवशील. सपने दरकोन तुझ्या हातावर तूच काढा मेहंदी आणि ते बी बुट काउंट. काढा कपडे. सॉरी सॉरी सॉरी. हात काढा. वाघमारे मॅडम, हातावरली मेहंदी ती तशी बी रंगणार नव्हती. द्या इकडे. मी ती व्यवस्था लावून घ्या. मी आतलं बघतो सगळं व्यवस्थित. काय घ्या करून सगळं. हे सपने, आतल्या हळदीचं नीट झालं बघितलं का? हा बघते बघते. अगं लवकर जा. आधी मानापानाच्या साड्या कुठवर आल्या? अगं बलमाला आणायला पाठवलाय मी, अजून आणला मी. तू थांब, त्याला फोन करतो, कुठपर्यंत आलाय बघतो. अरे लका उचल की लका फोन. बरोबर टायमिंगला फोन उचलत नाही. जय द्या, मानपानचा टाइमावर झाला नाही ना तर आयुष्यभर ह्या बायका मला बोलून दाखवतात बघ. मग माझं टाक सटकल बघ. मम्मी तू नको लई टेन्शन घेऊ, शांत राहा जरा. अगं वाटतच असेल तो येईलच बघ. आया रे आया बलमा आया पो 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 पो. माझा फोन का नाही उचलला तू सांग आधी. ठीक आहे, येतोच होतो म्हणलं, थोडक्यासाठी कशाला उचला. मम्मी काय साड्या. जगातलं सगळ्यात महत्वाचं माझं काम तुझ्याकडं. कसं का? एवढं वराड आलं, एवढ्या चांगल्या करवल्या आल्यात, तर या सर्व गुण संपन्न राजबिंड्यासाठी एखादी मुलगी हुडकाल का?
तर लईच महत्वाचं काम सांगितलंच बघ. आधी लगीन सत्याचं आणि मग बळवंतचं. बळवंत कोण येऊ? अरे तूच की. हा बळवंत लक्ष्मण माने म्हणजे मी. अगं मम्मी आता सत्याचं लगीन होणार, त्याला एखादी जोडीदार भेटणार, मला एखादी जोडीदार नको वय. ए पलमिया तिथं समजा गडबडीत काम चालू तुम्ही तुझं काय रे मध्ये मध्ये उगा माझं डोकं फिरू नको बरं का सांगायला लय. आणि जा तिकडे पाहुण्या करायचं बघ. हे इकडं कुठं तिकडे चापऱ्यांचं बघा. हा चल तिकड. सॉरी मम्मी. अहो ते पुष्की कुठे गेला हा? पुष्की पण ना त्याला सांगितलेलं वेळात येईल. कुठे जातो काय माहित. बाहेर रुपाली आल्या. तिनं जर परत आपल्याला एकत्र बघितलं ना तर राडा होईल फोटोशूट सारखाच. मी समजवते की तिला. तुम्ही ना गप्पच बसा. तुम्ही काम सुधारण्यापेक्षा बिघडवण्यातच लई शातीर आहे. पुष्की काय ग काय झालं मिठी मारायला? ते तुम्ही खूप चांगले आहात ना. लग्नानंतर मला आईची कमी नाही भासू देणार कधी म्हणून. काय काळजी करू नको तू. तुला तुझ्या आईची अजिबात आठवण होऊ देणार नाही मी. उगाच नाहीत मला मम्मी साहेब म्हणत. तू काय करतेस पण तिथं? मी ते हे काय हेच बघायला आलेले. आ मेरी जान कैसी है तू? मुर्द्या हिम्मत कशी केली तू बोलायची होय? चल नाही घेत ना शेळपट तोंड्या. सॉरी मॅडम सॉरी. पुन्हा जर दिसलाच का नाही हाय तेवढी बिहारकडे दिसायची नाही. ध्यानात ठेव मम्मी साहेबाची पंगा म्हणजे साताऱ्यात दंगा. तुझ्या तिरटीचा बांबू मोडला तुला लाज लज्जा वाटते का नाही? वय बाहेर चल निघित ना शेळपट तोंड्या. हाय तेवढं बी काय शिल्लक राहायचं नाही. निघित ना. कुठनं लोक येतात काय माहिती बाई. हो ना. चल चल बाहेर. काय झालं? अगं काही नाही. त्या कॉन्स्टेबल वाघमारीची आत्या चुरटीच वाटते बघ मला. हो तिनं आपल्या साड्या ढापल्या तर. थांब जरा लाक लावती. चल. काय झालं? मम्मी बहुतेक बाहेरनं लॉक लावून गेले. मग आता बाहेर कसं पडायचं? मी मगाशीच बोलले होते रुपालीशी बोलते म्हणून.
तूच गप केलंस. होय होय, जणू मला माहितच होतं मम्मी बाहेर येणार आहे, लॉक लावून जाणार आहे. मला सपन पडलं होतं होय. आता या अवस्थेत बाहेरच्यांनी बघितलं तर काय विचार करतील सगळे. तुम्ही शांत राहा, टेन्शन घेऊ नका. मी करतो काय तर.